अशोक चव्हाणांनी काल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। आज ते भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि यावरनं अर्थातच विविध राजकीय पक्षातनं वेगवेगळी मतं उमटू लागली आहेत। अशोक चव्हाणांच्या आधीच्या काँग्रेस पक्षामधले आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजप महासत्ता नाही तर भाजप एक कमकुवत पक्ष असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणतात। पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवी धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकर साहेब, जर आपण बघितलं तर एक मोठे नेते काँग्रेसला सोडून गेलेले आहेत। अशोक चव्हाण थेट आता बीजेपी मध्ये जाणार आहेत। त्यांच्याबरोबर काही आमदारांच्या नावांची देखील चर्चा आहे। कसं पाहता, मोठा फटका या ठिकाणी काँग्रेसला बसलाय? बघा, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने स्वतःला महासत्ता समजते आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे लोक का लागतात, म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ते कुमकुवत पार्टी झालेली आणि आता यांच्याशिवाय त्यांचं काहीच चालणार नाही। त्यामुळे एक आदर्श काँग्रेसचा घेऊन चाललेत आणि हा आदर्श आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल। पण आपण बघतोय की अनेक जे काँग्रेसचे नेते आहेत ते वरिष्ठांवर नाराज आहेत। ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत, सातत्याने आपण बघतोय की अनेक आमदार नाराजगी व्यक्त करतात। तुम्ही देखील काँग्रेसचे आमदार आहात, अशी नाराजगी म्हणजे अर्थात तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊन आलाय मध्यंतरी, काय तुम्हाला कमतरता वाटते जे वरिष्ठांकडून होताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने आमदार काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात चाललेत? बघा, भारतीय जनता पार्टीचे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि फक्त 10 लोकांना मंत्रिपद मिळेल। 90 लोकांची बी तीच अवस्था आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली, काँग्रेसला काय फरक पडला नाही। काँग्रेस काय आजच फुटली आहे का? तर काँग्रेसचा इतिहास 100 वेळा काँग्रेस फुटली आणि काँग्रेस तेवढ्याच ताकदीने परत उभी राहिलेली। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ताकदीने रस्त्यावर उभा आहे आणि एखादा नेता गेला म्हणजे मतदार जात नाही। मतदार हा राजा आहे, त्याचं स्वतःला मत द्यायचा अधिकार आहे। नेता गेला म्हणजे जनता गेली का असं होत नाही। आणि ज्या चव्हाण साहेबांवर आदर्शाचा घोटाळ्यावर एवढे आरोप झाले, तर तो आदर्श आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नेलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता आदर्श चालू होईल। पण जर तुम्ही म्हणत असाल की अशोक चव्हाण पर एकटे गेले नाही, त्यांच्याबरोबर काही आणखीन आमदार जाण्याची देखील आता शक्यता आहे, भाजपशी संपर्कात आहेत। थेट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, आगे आगे देखो होता है क्या? आगे आगे त्यांचंच काय झालं ते बघा। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते उपमुख्यमंत्री झालेत। आता उपमुख्यमंत्री खालचं एखादं पद घ्यावं लागेल, अशी परिस्थिती त्यांचीच आहे। आगे आगे त्यांना त्रास आहे आणि जे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची लोक नेलीत, ही कशी नेलीत, काय नेलीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आता ही जी लोक नेणार, यांना सेट करता करतात भारतीय जनता पार्टीचे लोक कुठं राहिले ते आपण बघितलंय। पण काँग्रेसमध्ये काय नेमकं चुकतंय? अशा पद्धतीने एवढे मोठे नेते चाललेले आहेत, अर्थात जे आहेत ते सुद्धा आरोप करतायत की वरिष्ठ जे आहेत ते योग्य पद्धतीने निर्णय घेत नाहीत, किंबहुना आतमधली जी गटबाजी आहे ती दिसून येते काँग्रेसमधली। काँग्रेसच्या लोकांना फोडायचं, शिवसेनेच्या लोकांना फोडायचं, राष्ट्रवादीच्या लोकांना फोडायचं आणि त्यांना पदं द्यायची, म्हणजे ह्याचाच अर्थ की भारतीय जनता पार्टी कुमकुवत पार्टी आहे आणि त्यांना यांची भाजपचं समजलं। पण काँग्रेसचं काय चुकतंय? कारण अनेक आमदार जे आता सुद्धा आहेत ते देखील अजून सुद्धा नाराजगी व्यक्त करतायत वरिष्ठांबाबत। बघा, आता पक्ष म्हटल्यानंतर थोडी नाराजगी असू शकते, पण त्याचा पर्याय असा होऊ शकत नाही की पक्ष सोडणे। भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन ते काय आलबेल राहणार नाहीत, तर ते तिसऱ्या लाईनीतच थांबणार आहेत। आज आपण अनेक नेते बघितलेत तर भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या लाईनीला बसतात, जे पहिल्या लाईनीत बसणारी लोक सन्मानाने आज दुसऱ्या लाईनीत खाली मान घालून बसतात, आपण बघितलंय ना। म्हणजे तिथे जाऊन बी त्यांना काय मान सन्मान नाही। ज्या पद्धतीने ते जातात, ज्या आणि समाजाला आणि जगाला त्यांचा चेहरा माहिती आहे आणि भाजप का नेते हे बी लोकांना माहिती आहे। पण हळूहळू असं दिसतंय की अनेक मतदारसंघामध्ये आता चेहरे राहणार नाही महाविकास आघाडीकडे किंवा काँग्रेसकडे। बघा, मी परत एकदा सांगतो की काँग्रेस 100 वेळा फुटली,
काँग्रेसला काय फरक पडला नाही. काँग्रेसचा मतदार जागेवर आहे आणि काँग्रेसची दुसरी फळी तयार आहे. तुम्हाला दिसेल थोड्या काळात महाविकास आघाडीचे सर्व नेते तयार आहेत. तुमच्याशी कुणी संपर्क साधला का? अर्थात अशोक चव्हाण एवढा मोठा नेता गेल्यानंतर आणखीन काही आमदार आहेत ते देखील पक्ष सोडून चाललेले आहेत. तुमच्याशी काय बोलणं झालं? कुणी विचारलं तुम्हाला किंवा मुंबईत बैठकीसाठी तुम्हाला बोलवलंय? मी बघा, काँग्रेसनी मला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये मला हिरो केलेलं आहे आणि मी काँग्रेस पक्षाने मला एवढं दिल्यानंतर मी कोणाची माझी तक्रार नसणार आहे. मला आणि जनतेवर माझा विश्वास आहे आणि काँग्रेस पक्षाने मला जो काय मान सन्मान दिला त्याच्यात मी हॅप्पी. कुणाचा फोन आला नाही आला? आला तरी मी काय कोणाचा फोन घेत नाही आणि मी काँग्रेस पक्षात आलबेल आहे माझं. जरी काही वरिष्ठ नेत्यांची नाराजगी असली तरी पक्षात असं असू शकतं. मात्र रवींद्र धंगेकर अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना जरी कुणाचा फोन आला तरी ते काँग्रेसमध्येच अजून देखील ठाम आहेत आणि काँग्रेसचा जो मतदार आहे तो कुठेही गेलेला नाही, जरी आमदार दुसऱ्या पक्षात जात असतील तरी, असं त्यांचं या ठिकाणी मत आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.